नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरा चित्रांत संदीप पिळगुकाराचो मायमोगाचो येवकार. सुरवेक पळया आयच्यो मुखेल खबरो. गोंयांत सुरू जाल्यात सेगीत पावसाचे सायड इफेक्ट. शिरोडचे म्हैसाळ धरण उपट भरून लागला व्हांवपाक. दिवचल आनी सांखळेचे वाळवंटीची वाडल्या पातळी. म्हापशेचे नुस्तें मार्केट जाला बुरशेपणाचे आगर. पालिकेचे निष्क्रियतेक घेवन काँग्रेसीन म्हापसा पालिकेक काडली वडीर. सरकारी प्रक्रिया करिनासतना बांदू नाकात घरां, मेळची ना राखण. माझे घरचे अर्ज भरात आणि मेळयात हक्काचें घर. सीएमाचे फोंडेकारांक आवाहन. आता खबरो विस्तारान. शिरोडा मतदारसंघातल्या लोकांची तान आनी उदकाची गरज भागोवपी म्हैसाळ धरण उपाट भरून व्हांवपाक लागला. अधिकारी सांगतात त्या प्रमाण फाटल्या 16 वर्सांत दुसरे खेपे धरण इतले भरलां. पळयात आमचो प्रतिनिधी संजय नायकाचो रिपोर्ट. आमी आतां आसात म्हैसाळ डॅमाचेर, जे आसा शिरोड्या आमची कॉन्स्टिट्युएन्सी तातूंत आसा. आनी तेजे डॅम तर पळयशी ह्या वर्साची दुसरी पावट आहा. हे डॅम जे आहा ते फुल्ल भरलेले आसा आनी ओवरफ्लो जाता. हे अशें दिसता पळयत जाल्यार हे जे उदक आसा ते सामकें ओवरफ्लो जाल्ल्या कारणान ह्या वर्साची जी उदकाची जी टंचायती आसा ती खंय तरी कमी जातली अशें तर ह्या डॅमा वयल्यान पळोवपाक दिसता आमकां. आनी तेच भशेन जे हे डॅम आसा आतां जे पर्यंत जे डॅमाची उदकाची जी कॅपेसिटी आहा जवळ जवळ हे डॅम आसा ते 18 मिटर सुमार भितर आसा. तातूंतल्यान आतां 16 मिटर सुमार हांगसर उदक भरलेलें आमकां ते लेवला वयल्यान दिश्टी पडटा. आनी हे जर अशेंच उरलें आनी पावस जर असोच इल्लो इल्लो पडत रावलो जाल्यार येणारे आमकां जो सिजन आसा जो आमचो मे म्हयने पर्यंत उदकाची हांगसर टंचायती जावची ना अशें आमकां दिसून येता. म्हैसाळ डॅमाच्या प्रायम टीव्ही खातीर संजय नायक. अधिकाऱ्यांनी दिल्ले माहिती प्रमाण धरणाची उदक साठोवपाची तांक 26 मिटरांची. सेगीत पडिल्ल्या पावसात ते उपट भरून व्हांवपाक लागिल्ले. त्या उपरांत आतां उदकाची पातळी 20 मिटरांनी कमी जाल्ली. पूण फाटल्या कांय दिसां सावन सेगीत पडिल्ल्या पावसाक लागून धरण परत पूर्ण तांकी सयत भरलां. आतां ते उपट भरून व्हांवपाक सुरवात जाल्या. ताका लागून शिरोड्याच्या थळाव्यांक गिमांत अखंड उदका पुरवण जावं येता. गोंयांत पावसान धुमाकूळ काडपाक सुरवात केल्या. हो अनवाळो पावस, पूण सेगीत पडटल्या पावसाक दिवचल आनी सांखळेच्या वाळवंटी न्हंयेचें उदक बरेंच वाडलां. सांखळी मार्केट पंपिंग करून उदक भायर काडचें पडटा. पळयात पुराय बातमी. दिवचले न्हंयची उदकाची पातळी वाडली आसली तरी अजून धोक्याची पातळी हुपूंक ना. पूण पडटा तो पावस असोच रकत रावलो जाल्यार मात दिवचल आनी सांखळे हुंवार येवं येता हेंवूय तितलेंच खरें. न्हंयचे देगेर रावपी रहिवाशांक सादूरतायेचो सल्लो दिला. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान उदक संसाधन खात्याक परिस्थितीचेर बारीक नदर दवरपाचे आदेश दिल्यात. आज आम्ही बाजारात पळयता आमच्या की न्हंयक आमच्या वाळवंटीक उदीक येयला. उदीक म्हणजे अशी परिस्थिती की आम्ही केन्नाच हांगा उदीक पळोवंक नासलें की ह्या म्हयन्यात जाणा आसलें. मदीं एकदां कांय वर्सां पयलीं 2 ऑक्टोबराक उदीक येयल्लें, पण ते बी ते किंचीत अशें केन्ना चुकोवन अशें. तेज्या पयलीं तो इतिहास ना आमचो. आनी आतांय पयशे जाल्यार नोव्हेंबरान ज्या प्रमाणे पावस पडटा तो केन्नाच असो पडोंक नासलो. त्याच्यामुळे न्हंयक आमच्या तुडुंब अशी न्हंय भरून सारकी पंप स्टार्ट मारचे पडले आमकां की बाजारात उदीक वचोंक जायना म्हणून. आनी पंप स्टेशनूय स्टार्ट मारून सगळें उपपाचें पडलें पाणी. आनी ह्या पावसाचो बारीक पळयत जाल्यार आमच्या मार्केटाचेर खूब परिणाम जाला. आज ही दिवाळीचो सिजन आज आनी बाजार आसा हेजो तुळशी विवाहाच्या हेजो पळय व्हडल्या दिवाळेचो बाजार आसा आनी तेजेरूय ह्या पावसाचो परिणाम जाल्ल्या भशेन दिसता. तरी खरेंच आमी आमच्या हेतूर सबंद गोंयानूच म्हटल्यार आतां हे पावसाक अशें कितें जालां हेंय आमकां कळना. आनी आमची न्हंय बी पळयली जाल्यार सादारणतः उथळूय जाल्यार ती खोलूंक जाय. हे आयच्या ह्या परिणामान आमकां हे तशें जाणीव जाता की न्हंय बी खोलूंक जाय म्हणून. नाजाल्यार अशेंच जर चालू उरलें जाल्यार आमकां फुडें बाजाराचो खूब त्रास जातलो बाजाराक बी. आनी पावसानूय मातशें उसण घेतल्यार म्हाका दिसता आमकां मार्केटाकूय बरें दिसतलें. पूण कितें करता निसर्ग आमी रोखूच शकना ताका. फाटले 2 दीस जाले गोंयभर व्हडलो पावस पडटा. आनी हे जो व्हडलो पावस पडटा हुंवारचो जो पावस आमी म्हणटा हो जो पडटा हितून हेका लागून न्हंय जी आसा ती न्हंय फूल जी आहा ती
भरलेली आसा। हांव सद्या आसा सेतू संगमाचेर दिवचले आनी म्हाज्या फाटसून तुमी पळोवंक शकता की जी न्हंय आसा दिवचलची ती फूल भरलेली आसा। ती डेंजर लेवलार अजून पावूंक ना, पूण जर पावस असोच सुरू उरलो, हुंवाराचो पावस जो आमी म्हणटा असोच सुरू उरलो जाल्यार हे उदक जे आसा ते भरून हे उदक शहरान येवं शकता। अशी स्थिती जी आसा ती सादारण वाळवंटीची आसा, सांखळे वाळवंटीची, आनी ती नदी सुद्दां जी आहा ती पुराय भरून व्हांवता। थंयसर पंपींग जे आहा ते स्टार्ट केल्लेले आसा। सांखळे बाजारांत पंपींग स्टेशन आसा, थंयसून पंपींग करून उदक जे आसा ते भायर काडप चालू आसा, कारण थंय पूर येवपाची स्थिती निर्माण जालेली आसा। तशी स्थिती सद्या तरी बिचोले ना। बिचोले जे न्हंय आसा ती आजून डेंजर लेवल क्रॉस करूंक ना। हांगासरूय बेगीनूच पंपींग स्टार्ट जातले अशें दिसता, कारण उदक जे आसा ते खूब फोर्सान व्हांवता आनी खूब आसा उदक। तर जे न्हंयच्या कुशीक रावता ते लोक, ह्या लोकांनी सतर्क जावपाची गरज आसा। तेंच्यांनी आपली काळजी घेवपाची गरज आसा। उदकान देंवपाचें न्हू, किंवा आपली तयारी दवरपाची की जर व्हडलो पावस येयलो जाल्यार कितें करतले हाची तयारी दवरची। आनी त्याच प्रमाणे प्रशासन आसतले, WRDचे ऑफिशियल्स आसतले, हांची नजर आसतली, पूण हांच्यांनी आनीक सतर्क जावन हाचेर लक्ष दवरपाची गरज आसा की पंपींग जर बेगीन स्टार्ट जालें जाल्यार हें उदक जें आसा जें उदक कमी जातलें, शहरान येवचें ना। आनी जी न्हंयची पातळी जी आसा तेचेर लक्ष दिवपाची गरज आसा, कारण न्हंयची पातळी आजून तरी डेंजर लेवल क्रॉस करूना, पूण करपाची शक्यता आसा जर पावस पडटा त्या हिसपान जर आमी पळयलें जाल्यार। प्रायम टी खातीर हांव विनायक सामंत। म्हापसा नुस्तें मार्केटांतल्या बुरशेपणाक घेवन काँग्रेसीन म्हापसा पालिकेक वडीर काडल्या। भलायकी अधिकाऱ्यांनी मार्केटाची तपासणी करून पालिकेक नोटीस काडिल्ली, पूण अजून मेरेन कृती जावंक नाशिल्ल्यान काँग्रेसीन पालिका मंडळाक उजरोवन काडला। पालिका मंडळाक जागा हाड काँग्रेसीन आमदारा कडेन मागला। काँग्रेसीन प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलें, म्हापसा मार्केटात विक्रेते आनी गिरायकांक मुळावे सुविधा मेळनात, लायटी पेटनात, पंखे काम करिनात, नितळसाण वखदाकय दिश्टी पडना, बायलां खातीर टॉयलेट ना। हो असोच कारभार चल्लो जाल्यार मार्केटच बंद दवरपाची पाळी येतली। पालिका सक्रीय जाली ना, आमदारान वर्ग घेतले ना जाल्यार काँग्रेसीक पावलां उबारची पडटली, म्हापसा काँग्रेसीन म्हटलां। पयल्या सुवातेर तर हांव खूब देव बरें करूं म्हणूंक सोदतां जे हेल्थ ऑफिसर आसा अर्बन हेल्थ सेंटराचे दिनेश परब, तेंच्यांनी हें इन्स्पेक्शन घडोवन हाडलें आनी असो एक रिपोर्ट आनी नोटीस इश्यू केली म्युन्सिपॅलिटीक। तो पर्यंत म्हाका दिसता म्युन्सिपॅलिटीन कसलेच इंट्रस्ट आनी इंटेंट दाखोवंक ना म्हापशेचे इश्यूज रिजॉल्व करपाक। आतां ही नोटीस आयला तरी कितें व्हडलें तेंच्यांनी मनार घेवंक ना, पण हो मुद्दो सगळ्यां समोर आयलो। बेसीक म्हाका सांगूंक कशें दिसता ते मेंटेनन्स बिल्डिंगेची, मागीर ड्रिंकींग वॉटर ते प्रोविजन ना थंय वेंडरांक, लोक येता तांकां, सिलींग फॅन्स नॉट वर्किंग, हे अशे बारीक जे मुद्दे आसात ते सद्दां दुर्लक्ष करतात। महिलां खातीर टॉयलेटची वेवस्था, चेंजींग रूम्स, तुम्ही पळयत जाल्यार म्हापसा फीश मार्केटीन गेले जाल्यार मॅक्झिमम वेंडर्स ही महिला आसात आनी थंय तांकां उदकान घाणीन बसचें पडटा। एक जर बेसीक टॉयलेट फेसिलिटी ना, चेंजींग रूम ना, उदकान भिजून बाबा मागीर चेंज करतली घरा वयता तेन्ना जाल्यार ते प्रोविजन ना, आनी दीसभर उदक ना आनी एक फॅन ना जाल्यार कशें रावप? तांकां फाल्यां गरमीचे दीस सुरू जातले, फॅन चलता ते रिपेर करपाक जर ह्या आसा ते आमदाराक आनी म्युन्सिपॅलिटीन बसलेल्या चेअरपर्सनाक जर स्वताक थंय लक्ष दिवन हें पळोवंक शकना, ऑफिसान आपल्या कॅबिनान आपलो फॅन चालू करून सुसेगाद बसले म्हणजे कामां घडना। हे बेसीक सॅनिटेशन आसा, नो स्मोकिंग, नो स्पिटींग, हे बोर्ड थंय लायिल्ले ना। जेन्ना अशी नोटीस आयला, आमच्या कावन्सिलरांनी सांगल्या प्रमाणे 5 दिसां भितर ही कामां करूंक शकतात आनी म्हाजी मागणी आसा की सगळ्यांनी हांगचे यूथ आसात तेंच्यांनी फुडें सरून गव्हर्मेंटाक, ह्या सरकाराक आनी ह्या आमच्या आमदाराक, स्थानीक आमदाराक प्रश्न विचारपाची गरज आसा। फाल्यां जर मार्केट आतां बंद पडलें, जे बंद जावचें न्हय आमची इच्छा, पण बंद पडलें जाल्यार कोण जबाबदार? हेका फुल्ली रिस्पॉन्सिबल हांगचो आमदार, हेंच्यांनी जबाबदारी घेवकूच। एस्पेशली आमची हांगा जी सगळीं जाणां आमी बसला आयज ह्या डेसाचेर, आमचे फुल तयारी आसा की जर म्युन्सिपॅलिटीक हें काम जमना, चेअरपर्सन थंय बसलेली आसा तिका हें काम जमना, आनी जर MLA हेची अकावंटेबिलिटी घेयना जाल्यार आमी एज महिला
आमची सगळी पुराय काँग्रेस टीम यूथ NSUI हांगा आमच्या बरोबर बसलेले आसा. आमी रेडी आसा सगळे थंय देवून तयारी आनी साफ सफाई करपाक आमची तयारी आसा. जर ह्या आनीक 2-3 दिसान जर म्युन्सिपॅलिटीक आनी ह्या आमदाराक जमना जाल्यार आमी फुडें भायर सरतली आनी आमी थंय क्लेनलीनेस ड्रायव्ह करपाक तयार आसा. पण मेन मुद्दे जे आसा मेंटेनन्साचे ते जबाबदारी घेवपाकूच जाय आमदार. हे फूल मार्केट युनिट न्हू, हेचो खंयचोच पार्ट आमकां बंद जाल्लो नाका, पण आमकां मिसमॅनेजमेंटूय नाका. आमी रेज करीत आसा की 150 व्हेंडराचे 300 कशे जाल्या. हो क्वेश्चन येता. पयलीं 2 मीटर बाय 2 मीटर गावताले, तो 1 मीटर कसो जाला. हेका रिस्पॉन्सिबल कोण? मार्केट चेअरमॅन न्हू. तो कित्याक आमचे. आनी एक सांगता तुमकां, मार्केटचो जो आमचो सुपरवायझर आसा सद्या तो टेम्पररी लेबर, तेका कित्याक घातला? मार्केट आमचे एज पर डेजिग्नेटेड रोल्स आसा पळय तितून सुपरवायझर म्हणून आमचे डेजिग्नेशन आसा, तेका काडून तुमी लेबराक कित्याक घातला तर? तेचे अगेन्स्टूय कंप्लेनी आहा. सो असले लोक तुमी कित्याक घालता? हे फक्त ऑब्वियसली हितून ऑब्वियस आसा न्हू, तो कित्याक मनीस आसा हांगा तो. इट इज ओन्ली फॉर कलेक्शन. हे तर आमी फर्स्ट इयरच्यान सांगता. चीफ मिनिस्टरान जेन्ना शुभांगी वायंगणकराक चेअरपर्सन केल्लेले पळय तेन्ना अश्युरन्स दिल्ले, तेच्या मागीर शुभांगी गेली आनी बाकीचे सगळे. CMूच येयला 4.5 वर्सां म्हापशा. सो म्हापशा म्हाका दिसना जर आमदारूच म्हापशा बद्दल सिरियस ना जाल्यार CM कित्याक जातलो? कुमजी दादीक हांवूय पांयां पडला, तुमीय पांयां पडात आनी तुमच्या घरांक NOC मेळ्यात. सरकाराक गोंयकारांची घरां मोडपाची नात. तशें केलें जाल्यारूच घर आनी घरा कुशीची 300 स्क्वेअर मिटराचो जागो तुमच्या नांवार जातलो. सरकारी प्रक्रिया केली ना जाल्यार घर कायदेशीर जावचें ना. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान फोंड्या विधान केलें. म्हाजें घर अंतर्गत घडोवन हाडिल्ले कार्यावळीक तो उलयतालो. मडकय, फोंडा आनी हेर मतदारसंघांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंतान म्हाजें घर येवजण समजावन सांगली. सरकारी प्रक्रिये भायर वचून कोण घर बांदता आसत तर तेका तें बांदपाक मेळचें ना. येता त्या 6 म्हयने भितर गरजेचे सगळे फॉर्म भरून घेवचे अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान फुडें सांगलें. फोंड्या घडोवन हाडिल्ले म्हाजें घर येवजण समजावन सांगपी कार्यावळीत ताणें ह्यो गजाली अधोरेखीत केल्यो. पोमुदारीच्या कमिटी कडल्यान NOC घेवपाची तुम्ही सगळे जाण पोमुदारी वचून पांयां पडा. आमी पांयां पडला ताका तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांव ताका 2-3दा पांयां पडला की एकदाची दिया NOC म्हणून. कावन्सिलरांनी मातशें ताका पांयां पडचें, तरी करून ताका NOC दिया. कारण गोंयकारांची घरां जी बांदलेली आसा ती घरां आमकां मोडपाची ना. तांच्या कडल्यान NOC घेयात. दिवं ना जाल्यार मागीर आमी पळयता. आनी ताज्या उपरांत घर आनी घरा भोंवतणी 2 मीटर मॅक्झिमम 300 स्क्वेअर मिटर जागा ही तुमच्या नांवार जातली ते दिवपा खातीर. आनी तिसरी गजाल जी आसा म्हणजे 20 पॉयंट प्रोग्राम. म्हणजे हे जाल्यार पोमुदारीचे एका फक्त 20% पेनल्टी लायल्या. म्हणजे 100 रुपया सर्कल रेट जर आसत जाल्यार 100 रुपया प्लस फीस म्हणजे 120 रुपया. म्हणजे ताका जवळपास 36,000 रुपया जे आहा 300 स्क्वेअर मिटराच्या प्लॉटाक भरचे पडटले. आमी पेनल्टी लावन ते पोमुदारीचे पयशे घेतल्या. तिसरे उरले 20 पॉयंट प्रोग्राम. 20 पॉयंट प्रोग्रामाक 1975 ऑर्डरी दिल्यो. तेच्यांनी 100 स्क्वेअर मिटर जागेक घर बांदलां आनी ते रावता. पण तेच्यांनी ग्राउंड प्लस 1 ग्राउंड प्लस 2 काडीत केल्ले आहा. पण ते घरात कायदेशीर घर ना. ते घर कायदेशीर जावपा खातीर तुमकां जो प्लॉट दिला ऑर्डर जर तुमच्या नांवार आसा जाल्यार ती ऑर्डर आसतल्यार तें घर तो प्लॉट तांच्या नांवार जातलो. मॅक्झिमम टू मॅक्झिमम ताका 5,000 रुपया भरून बीन जातलो. बट जेणी प्लॉट विकला आनी दुसरो मनीस रावता कोण आसा तसो आपूण दुसऱ्या कडल्यान प्लॉट घेतला ती पळय ती आहा तुवें दुसऱ्या कडल्यान विकत घेतला. आतां तूं रावता घर तुज्या नांवार जालां. हाऊस टॅक्स तुज्या नांवार आहा ना. लायट तुज्या नांवार आहा. लायट आसा बरें. लायट तुज्या नांवार जाल्यार प्लॉट तुका दिता आमी. चल तुजें कांयच तुका ना जाल्यार पयली प्लॉट घेतलो तो तुका भायर काडून घेतलो आसलो. त्या खातीर आतां प्लॉट जो कोण रावता आनी लायट किंवा उदीक तेच्या नांवार आसा तो प्लॉट डायरेक्टली त्या मनशाक मेळटलो. त्या पयलींच्या मनशाक मेळचो ना. त्या सरकारान डायरेक्टली ठरयला तिकाय तसो क्लास 1 सनद जी आहा पळय न्हू ती तुका मेळटली आनी डायरेक्टली ताज्या नांवार जातलें. हे मात सगळ्या जाणांनी याद दवरपाची गरज आसा. येवची ना आनी हे सगळें करपाक आमी कायदो केला. बेश्टो हाडूंक ना. आमी कायदो करून हे सगळें करता. आमकां म्हणजे लोकांक हे कायदेशीर रावंक दिवपाक जाय. हाज्या फुडें जो कोण बेकायदेशीर रित्या करता आसत
जाल्यार ताजें घर ताका बांदूंक मेळटना हें सरकार स्ट्रिक्टली सांगता. आनी म्हणून तर म्हजें घर ह्या योजनेच्या अंतर्गत आज फोंड्या मतदारसंघांतल्या म्हज्या सगळ्या भाव आनी भयणींक अप्रतीक आव्हान करता. म्हणजे येता त्या 6 म्हयन्या भितर सगळ्या जाणांचे फॉर्म भरून घेवपाचे ही जबाबदारी हांवें घेतल्या. कांयच चिंता करूं नाकात. आनी नवीन आमदार निवडून दिल्या उपरांत सनदी दिवपाकूय बी हांवूच तुमच्या मतदारसंघात. कला वी नाईक, त्याच्यानंतर जरट येऊन रावचे प्रविता नाईक, शाने नाईक यांनी मुखार येऊन रावचे श्रीमती बागी नाईक. जरट टाळ्यो जावनी श्रीमती बागी नाईक फॉर्म रिसीव करतात. आमच्या फिडे वर्ल्ड कप गोवा 2025 तालिगांवच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमात मुख्यमंत्री हस्तुकी व्हडा दबाज्यान उक्तावण जालें. गोंयांत फिडे बुद्धीबळ विश्वचषक घडोवन हाडप आमच्या खातीर अभिमानाची गजाल, मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान म्हटलें. द स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा गव्हर्मेंटान ताच्या आयोजनाची जापसालदारकी घेतिल्ली. सुवाळ्याक भारत सरकाराचो US अफेअर्स अँड स्पोर्ट्स मिनिस्टर डॉक्टर मनसुख मंडाविया, गोंयचो खेळा मंत्री रमेश तवडकार, फिडेचो अध्यक्ष आर्काडी द्वरकोविच आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. हे सर्तीक लागून आयचे नवे पिळगेत बुद्धीबळाची आवड तयार जातली. ही सर्त भारताक खेळा मळार वर्ल्ड हब करतली अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान म्हटलें. We are proud to host this event with the presence of 206 players from 83 countries, including the world champions, grandmasters and young prodigies. Your presence makes the Goa a meeting point for the culture and intellects. This tournament also reflects the India's growing strength as a global sporting hub. Under the vision of leadership of Honorable Prime Minister Sri Narendra Modi ji, India is building the world-class sports infrastructure and giving the new opportunities to young talent. Hosting FIDE World Cup in Goa is a part of that large journey, a step towards the making India is a true sporting powerhouse. Goa too is a deeply committed to this mission through the Directorate of the Sports and Youth Affairs and Sports Authority of Goa, and we have worked to improve our stadium, training center and a sports program. We want Goa to be known for its excellence in sport. 15 दिसां भितर रस्ते दुरुस्त करतलो ही सीएमान केल्ली घोशणाय हवेत विरगळ्या. मांद्रेकारांक रस्ते रुंद करून दिवंक नाकात, रस्ते हॉटमिक्स करून दियात, मांद्रेच्या आब मुखेली सुवर्णा हरमलकारान मागला. मांद्रेच्या एक्काय रस्त्याचें काम करूंक ना हेंवूय ताणें मिडियाच्या माध्यमांतल्यान सीएमाचे नदरेक हाडून दिलें. गोंयच्या आम आदमी पार्टीन भाजपाचे बुराक नांवान मोहीम चालू केल्या. हे मोहिमेंतल्यान ते फोंड पडिल्ले रस्ते लोकल पंचा पासून ते सीएमा मेरेन सगळ्यांचे नदरेक हाडून दितात. मांद्रेचे रस्ते फोंडकुलांनी भरल्यात. ताचेर मांद्रेच्या थळाव्या आप वावुरप्यांनी आवाज काडलो. मांद्रेची आप मुखेली सांगता, रस्तो रुंदीकरण हे टुरिस्टांक फुसलावपाक करतात. मांद्र्या रुंदीकरणा परस हॉट मिक्सिंगाची चड गरज आसा. ऐकात तिका. फाटल्या दिसांनी तुम्ही ऐकलेच आसतले, आम्ही BJPचे बुराक ही कॅम्पेन सुरू केली आणि तेजे वरसून आम्ही 1 लाखा वरसून सिग्नेचर कॅम्पेन केल्या उपरांत पत्रकां आहा ती सीएमाच्या ऑफिसान दिली व्हरून. आणि त्या वेळार सीएमान कितें सांगलेलें की 15 दिसां भितर सगळे रस्ते परत निवळ करून दितले, जे खड्डे आहा ते बुजोवन दितले म्हणून. पण म्हाका दिसता हांव जशें आतां मतदारसंघान आसा आनी हांव हें पळयता की हांगासर वायडोंगराचे जे रस्ते आहा पळय यांचे खड्डे पयशे जाल्यार तुमकां दिसतलो हांगा रस्तो खंय आहा पळय तो म्हाका तुमी जस्ट सांगचें. एका रस्तो म्हणटा काय एका खड्डे म्हणटा पळय तो. प्रत्येक जाण हांगासून पास जाता पूण कोणाकूच अशें दिसना की ह्या रस्त्या बद्दल आपल्या आमदाराक या पंचांक सरपंचांक सांगचें की बाबा हे रस्ते करून दिवचे म्हणून. म्हाजी अशीच मागणी आसा सरकारा कडेन, खास करून सीएमा कडेन, की जे तेंच्यांनी उतार दिलेले की 15 दिसां भितर जे ते रस्ते करून दितले म्हणून. मांद्रे मतदारसंघात अजून पासून एकूय रस्तो अजून करून घेवंक ना. हे मतदारसंघ कित्याक फाटी दवरला तेंच्यांनी रस्ते करपा खातीर तें म्हाका कळना. म्हाजी इतलीच मागणी आहा सीएमा कडेन की तेंच्यांनी बेगिनांतल्या बेगीन ह्या रस्त्यांचेर लक्ष घालचें
आनी म्हाका अशें दिसता की सीएमाच्या उतराचेर प्रभाव आसपाक जाय आसलो की ते 15 दिसांनी करतले. आयज आमी पारशा वायडोंगराचेर आसात. पळोवंक वयशी जाल्यार पारशा मांद्र्या अख्खे मतदारसंघान रस्ते अशे आसा, सगळ्याक खड्डे पडलेले आहा. एक विनंती करता, नम्र विनंती आहा लोकल लेवलाच्या लिडरांनी तशेंच आमदारांनी आमचे सांगचें सीएमान जे सांगलां की 15 दिसांनी करतले ते खंयचे 15 दीस हे विचारून घेवन तेजेर मातशें थोडें फार काम करचें. आतां हे मदल्या पडलेल्या पावसान तुमकां दिसता ह्या खड्ड्यांनी उदक भरला पळयात. हांगा रस्तो खंय दिसता, तुमी लक्ष दिवन पळयात. ह्या रस्त्यांक उदकूच दिसता, फक्त रस्तोच दिसना. आनी दुसरी गजाल एक आमी पळयल्या, हे रस्त्याचे खड्डे अशेच आहात. गव्हर्मेंट रोड वायडनिंगाचेर लक्ष घालता. सद्या कामां कसली चल्ल्यात रोड वायडनिंगाची. ह्या सादारण जनतेक रोड वायडनिंग नाका. आमकां आमचे बरे हॉट मिक्स केल्ले रस्ते जाय जेचेर आमी सुरक्षीत वचून चलोवंक शकता, गाडी चलोवंक शकता. हेका लागून रस्ते वायडनिंग गोंयकारांक नाका. खरें पळोवंक वयशी न्हू, हे रस्ते वायडनिंग फक्त ट्युरिस्टांक एट्रॅक्ट करपाची कामां चल्ल्या. हांगासर जे विलास बंगलेस आनी बीच लायन्स आसतात पळय, जे रिजॉर्ट जातात पळय, तेंच्या खातीर हे रस्ते वायडनिंग आहा. गोंयकारांक सादारण मनशाक सादोसो रस्तो जाय, तो बी प्युअर हॉट मिक्स केल्लो. हेजेर मातशें लक्ष दियात. रोड वायडनिंग करपाची गरज ना, आहा तशेंच ते बरें आमकां करून दिवचे अशें हांव मागता. आयज हे माद्रे मतदारसंघात जे होणे पडले ते सीएमान सांगलेले 15 दिसांत सारखे करून दिता म्हणून, पण ते तेंचे काम चल्ला. सध्या काम चल्ला ते रस्तो रूंद करपाचे. आमकां जाय ते रस्त्याक होणे पडलेले ते सारखे करून दिवपाचे. आतां तेचेर कोण लक्षात दिना ना. आणि त्यांचे काम ते रस्तो रुंदीकरणाचेर चल्ले, तर तेंच्यान बेगिनात बेगीन हे होणे सारखे करून भरून दिवपाचे. ॲक्सिडंट वाडत असतात दिसान दीस. आता सुद्धा आम्ही हांगा येयले, आता ॲक्सिडंट जाता आता वाटावले, आम्ही सुद्धा वाटावले तेतूनसून. फोंड्या पालिकेन 1121 सुण्यांचे निर्जंतुकीकरण आणि रेबीज लसीकरणाची 100% मोख गाठल्या. देखून फोंड्याकारांनी सुटकेचो श्वास घेतला. आम्ही 25 दिसांत मोख गाठली. दिसपट्टे 35 ते 40 सुण्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण केले. अदीमदीं अशी शिबिरां जावपाकूच जाय, डॉक्टर सारंग नायकान सांगलें. माजी कृषी मंत्री रवी नायक आणि पशुसंवर्धन मंत्री निळकंठ हळणकराचे हस्तुकी 29 सप्टेंबराक ही मोहीम सुरू जाल्ली. सुण्यान साबिल्ल्यांच्यो कागाळी घेवन म्हयन्याक सुमार 100 पेशंट फोंडेच्या उपजिल्लो हॉस्पिटलात येताले. त्या उपरांत सुरू केल्ल्या शिबिरात 29 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरा मजगतीच्या कुर्टीच्या पशुसंवर्धन मैदानार सुण्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण शिबीर जालें. मिशन रेबीज, वर्ल्ड वायल्ड वेटरनरी सर्व्हिसेस आणि रोटरी क्लब ऑफ फोंडा न्यू जनरेशन हांच्या जोड पालवान फोंडा नगरपालिकेन शिबीर घडोवन हाडलें. डॉक्टर स्टेसी सिक्वेरा आणि डॉक्टर सारंग नायकान नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण केलें. 1100 डॉग्स जाल्ले आनी 21 आमी डॉग्स आतां करपाक टोटल मागीर 1121 बीन जातले टोटल जातले सगळे फोंडा एरियेचे. हय सगळे बेवारस कुत्रे. हय जे उगडून हाडून ऑपरेशन केल्ले. हय थोडे ओनर डॉग्स आसता, थोडे ओनर हांगा हाडटा आनी करून घेता. कित्याक ओनर डॉग सुद्दां लेजन करप इट्स इक्वली इम्पॉर्टंट. जे आमी स्प्रे करता पळय ओनर डॉग्स एस्पेशली चड इरिस्पॉन्सिबल जर आसले जाल्यार ते तेंच्या डॉग्सांक मीट पपी जे आसता ते रोडार सोडटा, ऑर खंय फिश मार्केटान ऑर खंय डंपिंग ग्रावंडा कडेन बीन सोडटा. सो तेंचें आमी स्टरलायझेशन करता. पूण कशें कितें कॉस्ट सर्जरीचो कॉस्ट बी आहा आनी सेटअपाचो तो आमी WS हे करता पे करता. आनी बाकीचे आमकां जो बाकीचो सपोर्ट जाय आसता, लँड जाय आसता, फूड जाय आसता, अकोमोडेशन ते सगळे म्युनिसिपालिटी वचता. तो टायर गाडी आशिल्लो तो 1000 आसा, ऑलरेडी तुमकां क्रॉस केला एक कळ्ळें तुका. बरो रिस्पॉन्स मेळ्ळो. एक्चुअली मग ऑपरेशन करून ते कितले दीस असे कुत्रे जो पर्यंत तेंचो वुंड काय डिस्चार्ज बी येना आनी पीट आसता सील आसता तो पर्यंत आमी तांकां दवरिता. आतां 2 दिसांचे तांकां पोस्ट ऑफ मेडिकेशन कंपल्सरी आमी तांकां दिता आनी जशें की ते फीट जाले 2 to 3 डेजा भितर तांकां मागीर रिलीज करता. आतां ऑपरेशन करून तांकां मागीर सोडटले खंय? सेम लोकेशनाचेर ज्या जाग्यार तांकां केला आमी पिकअप केला त्याच जाग्यार सोडटा. कितले दीस उरता ते ऑपरेशन करून? नॉर्मली एक जो पर्यंत तो वूंड हील जायना तो पर्यंत तांकां दवरिता. म्हणजे डिस्चार्ज बी काय येना तो पर्यंत ते उरता. सो 2 ते 3 दीस तरी उरता.
शिवोलच्या स्वामी समर्थाची पादुका पालखी पेडणे आणि माद्रेच्या जुनूस वाड्यावयल्या दत्त मंदिरा वाठारात भोंवडायली. 9 तारखेक स्वामी प्रकट दीस मनयतले. मठाच्या जाळवणदारांनी त्याविशीं म्हायती दिली. पेडणे तालुक्या उपरांत पुराय बार्देसांत पालखी भोंवपाची आसा. पेडणे वाठारांतल्या मठांनी पालखेक येवकार दिलो. पेडणे तालुक्यात 4 दीस जाले पालखी भोंवता. 9 तारखेक स्वामीच्या प्रगट दिसा गोंयभरच्या भक्तगणांक सुवाळ्यात वांटेकार जावपाक हाजीर रावपाचो उलो निलेश वेरेकारान मारलो. मात्र ह्या गांवांत पावल्याचा संस्थापक ह्या मठाचे मठाधीश माणिकाबाई तशेंच इतर पदाधिकारी खूप खूप धन्यवाद दिता. आज म्हजो गौरव सोहळा मठाधीशांच्यानी तेंच्या हातून केल्लो आसा. तर ही पालखी म्हाका दिसता 13 वर्सां जाली स्वामी समर्थ मठांतून समर्थ पेडणे तालुक्या आनी बार्देस तालुक्यांत भोंवता. त्यातून जायती वर्सां जाली दत्त मठ दत्त मंदिर जे आसा मात्र ह्या मठांत मंदिरांत आमचे पालखी सदैव वर्सान वर्स जाली ह्या मठांत येता. आनी खरें मठाधीशाचे कौतुक करता तेंच्यांनी बऱ्यापैकी हांगा आमचें स्वागत केलें आसा. आनी ज्या ज्या ठिकाणी आमचे पालखी पावली आसा समर्थ पेडणे तालुक्यात तातूंत मोठे संख्येन आमचें स्वागत जाल्लें आसा. ही पालखी आजची जो दिवस आसा हो 4थो दिवस आसा पेडणे तालुक्यात आनी त्या नंतर संपूर्ण बार्देस तालुक्यात स्वामींची पादुका पालखी भोंवतली. 9 नोव्हेंबर स्वामी समर्थ प्रगट जाल्लो दीस शिवोले 9 नोव्हेंबर ह्या दिसा सगळ्या भाविक भक्तांकडे बघता की मोठी संख्येन शिवोले स्वामी समर्थ मठाचे आमदार आणि नवनिर्वाचित GTDC चेअरमॅन केदार नाईक आणि सालिगांव भाजपा महिला मोर्चान घडोवन हाडिल्ले फुगडी सर्तीत सांगोळ्याच्या श्री साई तेजस्वी सांस्कृतिक महिला मंडळाक 1 लाखाचे पयले इनाम फावो जाले. सालिगांवचो आमदार आणि GTDC चेअरमॅन केदार नायकान पुराय सर्तीचो अर्थीक भार उखल्लो. सुवाळ्याक केदार नायक, ZP वांगडी संदीप बांदोडकार, सरपंच रेश्मा बांदोडकार, डेप्युटी सरपंच अमरनाथ गोवेकार, पंच वांगडी संतोष बांदोडकार आणि हेर मानेस्त हजर आसले. नावाजले तरी पूण सगळी जाणां सगळी बायलां उत्साहान अजून प्रोग्राम पळयता. तुमकां खरेंच कौतुक करप जागे. म्हाका तुमकां लागून एक स्पेशल तुमीच एक टाळी मारपाची गरज आसा. फुगडी स्पर्धा हे विचार म्हाजे तकलेन आयले जेन्ना कुमारगांव कॉन्स्टिट्युएन्सीन एक फुगडी स्पर्धा जाली अखिल गोवा आनी तितून आमच्या सागांव मतदारसंघातले कितलेशेच ग्रुप जे आशिल्ले तांकां थंय ऑपॉर्च्युनिटी मेळूंक ना. तर म्हाका विविध ग्रुपा कडल्यान फोन येवपाक लागले की आमकां थंय ऑपॉर्च्युनिटी चान्स मेळूंक ना, तेंच्यांनी आमची एंट्री घेवंक ना. आनी अशे 7-8 ग्रुपांनी म्हाका कॉल केले. ते दिसा हांवें चिंतलेलें की आमची सगळे आमचे मंडळ आमचे सगळे पंचायत मेंबर सरपंचां वांगडा बसून की हेच्या फुडें जर स्पर्धा करपाची जाल्यार फक्त आमच्या सागांव मतदारसंघाच्या महिलांक लागून. हेज्यो 2 कारणां आसा. एक कारण की तांकां ऑपॉर्च्युनिटी जेन्ना मेळूंक नाशिल्ली म्हणून, आनी दुसरें कारण जें आसा की आमचो महिला वर्ग जो आसा हेचे फुडें येवचें. ह्यान जशें म्हटलां की संस्कृती आमची फुडें व्हरपाक लागून व्हडलो वांटो जो आसा हो महिला वर्गाचो आसा. आनी ज्या तरेन आयज आमी सगळी फुगडी स्पर्धा आमचे पळयल्या खरेंच कौतुक करपा सारकें. फुगडी करप भायरच्यान पळोवपाक सोंपें पूण जी एनर्जी फुगडी घालपाक लागता ती तुमकांच खबर आसतली. एकदां तेन्ना आमी पळयताली तुमकां फुगडी घालतना आनी ती फुगडी 10 मिनटांची कंटिन्युअस. म्हाका दिसता जिमान वचून धांव अशी एक्सरसायज केन्ना तरी जावची ना म्हणून. फुडें वता आसतना हांव सांगता की आमची फुगडी स्पर्धा आमच्या हेका लागून दवरलेली कित्याक आमची आमचे महिला वर्ग जे आसा तांकां एक प्लॅटफॉर्म मेळचें. तुमी कितलेशेच नवे ग्रुप घडोवन हाडले, तांकां टिचर्स दिल्यो आनी म्हाका दिसता सगळे श्रेय जे आसा आमचो महिला मोर्चा, आमचे नेहा दिक्षा आनी तेंची पुराय टीम सगळ्याच्या टिमीक आसा की तेंच्यांनी एक नवो विचार हाडलो की ग्रुप 10 आसा जाल्यार 10चे आमी 20 कशें करुया. जाल्यार नवी नवी महिला कोण आसा तांकां आमी नवी फुगडी घालपाक टिचर्स हाडले आनी तांकां शिकयले. आनी म्हाका दिसता तो आयज आमी सगळ्यांनी आयज परफॉर्मन्स तेजेनी सगळ्यांनी पळयल्लो आसा. आणि आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवणी ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट,
फेसबूक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर पळयत रावात प्रायम.